नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती 2026 पहिल्याच प्रयत्नात पास कशी करावी आणि 100% तुम्ही तलाठी होणार। तर चला पाहूया शॉर्ट ट्रिक्स मध्ये। यामध्ये बघा, आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये ऑनलाइन आणि रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे। त्यामध्ये जे कोर्सेस आहेत ते कुठले कुठले आहेत पाहूया बघा। त्यामध्ये आहे अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम जीएनएम स्टाफ नर्स, टीईटी टेट बॅच, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती, एफडीए बॅच, आदिवासी बॅच। तसेच पहा आरोग्य सेवक बॅच, आरोग्य सेविका बॅच, तलाठी भरती बॅच, स्वच्छता निरीक्षक म्हणजेच काय एमपीडब्ल्यू, तसेच पशुसंवर्धन भरती, महिला बाल विकास म्हणजे सीडीपीओ डिपार्टमेंट, लॅब टेक्निशियन, असिस्टंट आणि एलएसओ बॅच। हे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे फक्त 3333 रुपयामध्ये मिळणार आहे। त्यासोबतच आहे अनुभवी शिक्षक वृंद, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स, मटेरियल सर्व काही तुम्हाला या कोर्सेसमध्ये भेटणार आहे। तर आता पहिला आहे की परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम समजून घ्यायचं आहे आपल्याला। मग आता परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम काय आहे ते चला आपण समजून घेऊया। बघा, ह्याच्यामध्ये 4 मुख्य विषय आहेत। 4 जे आहेत ते मेन टॉपिक आहेत। मग ते कोणते कोणते टॉपिक आहेत आपल्याला बघायचं आहे। तर बघा, पहिला टॉपिक आहे मराठी, त्यानंतर दुसरा आहे इंग्रजी, त्यानंतर आहे सामान्य ज्ञान, त्यालाच आपण काय म्हणतो जनरल नॉलेज म्हणजेच काय जीके, तसेच बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजेच काय बुद्धिमत्ता आणि अंकगणित। तसेच बघा, याच्यामध्ये एकूण किती गुण आहेत? 200 गुणांची परीक्षा आहे। मग 200 गुणांची परीक्षा तर गुण किती असणार आहेत? बघा, 100 प्रश्न असणार आहेत। प्रत्येक प्रश्न किती गुणाला असणार आहे? 2 गुणाला असणार आहे। बघा, आता नकारात्मक गुण, निगेटिव्ह मार्किंग आहे का यासाठी? बघा, तलाठी भरतीसाठी या परीक्षेत नकारात्मक गुण नसतात। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। आता विषयावर महत्त्वाची आपल्याला रणनीती आखलेली आहे। बघा, विषय आता हे महत्त्वाचं कशा पद्धतीने आहे यामध्ये बघा, मराठी व्याकरण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरायचंय। कुणाचं? मोरा वाळंबे सर। तसेच प्रयोग, समास, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि यावर आपल्याला काय करायचं आहे? जास्तीत जास्त भर द्यायचा आहे। मग आता यानंतर बघा, इम्पॉर्टंट टॉपिक आला आपला इंग्लिश व्याकरण। तर इंग्लिश व्याकरण मध्ये काय करायचं तुम्हाला? बघा, बाळासाहेब शिंदेचं ग्रामरचं पुस्तक आहे, तसेच पाल अँड सुरी आहे, यांचं पुस्तक वाचायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये काय काय करायचं टॉपिक आपल्याला? व्हॉइस आहे, टेन्स आहे, व्होकॅब्युलरी आहे, आयडम्स म्हणजेच काय फ्रेजेस आहे, त्याच्यावर काय करायचं आपल्याला? सतत सराव करायचा आहे। आता बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यामध्ये आपल्याला काय करायचं? बघा, नितीन महाले किंवा पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक घ्यायचंय आपल्याला। ह्याच्यामध्ये बघा, रोज किमान आपल्याला काय करायचंय? किती तास? 1 ते 2 तास गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचा सराव करायचा आहे, जे PYQ असतील ते। आता बघा, त्यानंतर आहे सामान्य ज्ञान म्हणजेच काय जीके। तर जीके मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तात्यांचा ठोकळा वापरायचा। कुणाचा? तात्यांचा ठोकळा किंवा के सागर यांचं पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे ते सर्वात काय आहे इथं? उत्तम आहे। तसेच चालू घडामोडीसाठी रोज काय करायचं आपल्याला? न्यूजपेपर म्हणजेच काय वृत्तपत्र वाचा किंवा काय वापरायचं? चालू घडामोडीचे जे मासिक भेटतंय, 6 मंथचं वगैरे असतं, वर्षाचं पण असतं, ते आपल्याला इथं यूज करायचंय। तसेच महाराष्ट्राचा इतिहास व भूगोलावर काय करायचं आपल्याला? विशेष लक्ष द्यायचं आहे। आता हे सर्व झालं, पुस्तक लिस्ट झाली, टॉपिक झाले। तर आता तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे सराव आणि वेळेचं नियोजन कसं करायचं। आता बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच काय PYQs, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस। बघा, गेल्या 3 ते 5 वर्षातील प्रश्नपत्रिका आपल्याला काय करायच्या? सोडवायच्या। कुठल्या? गेल्या 3 ते 5 वर्षातील। त्यानंतर यामुळे काय होते? प्रश्नाची काठिण्य पातळी आपल्याला काय येते? लक्षात येते। बघा, त्यानंतर मॉक टेस्ट जे आहेत ते काय करायचं आपल्याला? ज्यावेळेस आपला अभ्यास पूर्ण होतो त्यावेळेस आपल्याला आठवड्यातून कमीत कमी किती सोडवायचे? आपल्याला किमान 2 ऑनलाईन मॉक टेस्ट घ्यायच्यात। यामुळे काय होतं? वेळेचं नियोजन म्हणजे टाइम मॅनेजमेंट आपलं सुधारतं। त्यानंतर आपल्याला तिसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे की रिव्हिजन। रिव्हिजन शिवाय काय तुम्हाला पर्याय नाहीये। तर बघा, रिव्हिजन म्हणजे कसं करायचं? तुम्हाला आठवड्यातून एकदा संपूर्ण अभ्यासाची उजळणी करणं आपल्याला काय कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे। चला मित्रांनो, धन्यवाद। अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।